बघा मित्रांनो, आता आपण ह्या पनवेलवरून ही दिंडी निघतीये, कोकण दिंडी याला म्हणतात. आणि या दिंडीमध्ये अंदाजे 200-300 लोक असतील. त्यामध्ये मला 70 वर्षाची आजी भेटल्यात आणि त्या आजीचा चेहऱ्यावर जर बघितलं तर पांडुरंग कधी भेटतोय ही ओढ त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. परंतु 70 वर्ष वय सांगतायत त्या मला. मन मला थोडंसं वाटलं कौतुक त्यांचं की 70 वर्ष वय असताना तुम्ही एवढं किती किलोमीटर अंतर आहे मला सांगता तिथून पनवेल ते पंढरपूर? 350 किलोमीटर. 350 किलोमीटर आजी चालताय तुम्ही, काही वाटत नाही का बरं? हा, सवय. काय करता रोज तुम्ही काम? रोज आम्ही शेतीत काम करता म्हणून चालता एवढे 350 किलोमीटर. आणि पांडुरंग भेटेल असं पुढे जाऊन वाटतं तुम्हाला? वाटतं मग. आणि म्हणून चालताय. पांडुरंगासाठी तर आलात. अहो पांडुरंग तुमची वाट बघत बसलाय तिथं. हा, मग मला सांगा, वाट बघ. तुमच्या दिंडीमध्ये तुमच्या इतकं एकही महिला कोणी वयस्कर नाही? नाही, मी पण आहे 2 कमी 70. तुम्ही 68 वय तुमचं, म्हणजे 68 आहात. जास्त ह्या 70 ह्यांनी 70 वर आणलंय. या माझा नणंद आहे, मी भाऊजाई आहे. तुम्ही भाऊज आहे, ते ननंद आहे. तुम्ही ननंद भाऊज आहेत. अरे वा वा, बघा ननंद भाऊज यांचं. अरे बापरे, ओ थांबा थांबा थांबा. ननंद भाऊज यांचा येळ्या भोपळाचं नातं असतो, पण इथं ते दोघी संघ आलेत आहे. एवढं प्रेम तुम्ही सांभाळाय ननंद भाऊज यांनी? अख्ख्या जगामध्ये आपण बघतो ननंद भाऊजाचा वाद सारखा असतो कशावर, पण तुम्ही एवढ्या बरोबर आलाय आणि वय समान आहे तुमचं दोघीचं. बघा 2 वर्षाचा फरक आहे. भांडत नाही तुम्ही दोघी बारीमध्ये? नाही नाही, म्हणजे त्यानं सांभाळते मी. हा, मी पण सांभाळते. तुम्ही पण सांभाळता. हा, माहेरची माया देते त्याला. अरे वा वा वा, विडले तो. बर बर. आई वडील गेले का? नाही, जुनी माणसं 100च्या पुढे जात होती म्हणून म्हणलं, तो असतील नाही तर म्हणलं. बघा 70 वर्षाची आजी या ठिकाणी 350 किलोमीटर अंतर आहे पनवेल ते पंढरपूर, त्या पायी चालतायत. आणि खरं तर तरुणांना लाजवणारं हे काम आहे की आता तरुण महिला सुद्धा एवढं चालायला नको म्हणतात. आणि खरं तर तुम्हाला पण अनुभव येत असेल, तरुण महिला आधी बसा म्हणत असतील, आजी चला पुढे म्हणत असतील. आजी कौतुक आहे तुमचं, तुम्हाला पांडुरंग भेटेल, वाट बघत बसलाय पांडुरंग तुमची. बघा का तुम्हाला वाटेल का यांचं वय 80-85? हे बघा 80 वर्षाचे बाबा तिकडून चालत आलेत. आणि एवढे बघा कसं तरुण पोरासारखं पाय त्यांचं चालतायत आणि पटपट चालतात. या बाबा, या 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 इकडे या. पताका घेऊन चालतायत अजून. इथं या. हा, ही तुमची लेक का? अरे वा, लेकीने आई वडील घेऊन आले. तुमची मंडळी कुठे आहे? तुमची मंडळी कुठे आहे? हे पुरी झाल्या. बायको कुठे आहे? कोण? माळसा. आणि बानू मग नुसते एका माणसा. बघा बाबांच्या चेहऱ्यावर 80 वर्ष वय सांगतायत बाबांचं, तरी किती वय आहे? 80 वर्ष वय बाबांचं, तरी चेहऱ्यावर त्यांच्या तेज ओसंडून वाहत आहे. पांडुरंगाची ओढ दिसते आणि वारेमध्ये ते अथक चालतायत आणि शिवाय पताका घेऊन चालतायत. पाहताय आपण. खरं तर ही मुद्दाम मी हा व्हिडिओ बनवतोय की ही बातमी बघून महाराष्ट्रातल्या तरुणांनी सुद्धा यांना ऊर्जा मिळावी. आणि जर 80 वर्षाचे आजोबा आणि 70 वर्षाची आजी जर 350 किलोमीटर पनवेल ते पंढरपूर चालत असतील, तर आपण गावातल्या गावात सुद्धा 1 किलोमीटर चालायला नको म्हणतो. आणि मग तू कुठेतरी आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून ह्या तरुणांनी हे बघावं. आणि आजीचं बघा शरीर सुद्धा बघा कसं काटक आहे. तुम्ही 100 पार कराल. पांडुरंगाचा आशीर्वाद तुम्हाला. पाहत राहा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.